अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशूंचा हा अतिदक्षता कक्ष पहा. आगीच्या भडक्यानं आयसीयू संपूर्ण काळवंडून गेलाय. पहाटे 3:30च्या सुमारास नवजात शिशू अतिदक्षता कक्षात आग लागली. व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या स्फोटानंतर ही आग संपूर्ण कक्षात पसरली. अतिदक्षता कक्षात जवळपास 39 नवजात बालकं होती. उपस्थित डॉक्टरांनी 36 बाळांना आगीतून बाहेर काढलं. 3 बालकं मात्र कमनशिबी ठरली. आगीत होरपळून 3 बाळांचा दुर्दैवी अंत झालाय. एकूण 39 बालके त्या ठिकाणी होते, 2-3 विंग्स मिळून. त्यामध्ये 3 बालकांचा या सर्व आगीच्या दरम्यान आणि जे धूर त्याच्या पश्चात झाला आगीच्या, त्याच्यामध्ये मृत्यू झालाय. आणि 36 बालकांना आपल्याला तिथून रेस्क्यू करण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं. त्यामध्ये जे 36 बालक आहेत ते आता वेगवेगळ्या आपण हॉस्पिटलमध्ये रेफर केलेले आहेत. त्यामध्ये PDMC मध्ये 11 मुले आपले सध्या त्या ठिकाणी ऍडमिट आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5 आहेत. मुर्के हॉस्पिटल येथे 8, होप हॉस्पिटल येथे 6, पारिजात हॉस्पिटल येथे 2 आणि 4 बालकांना आपण त्यांच्या मातांसोबतच त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आगीतून वाचवण्यात आलेल्या बालकांना अमरावतीतल्या इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. पण पालकांना कोणतीही माहिती मिळत नसल्यानं किंवा बालकांना पाहू दिलं जात नसल्यानं पालकांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे. 3:30 पौने 4 को मालूम हुआ, मेरे को फोन आया। कैसा, मैं तो गांव से फिर यहाँ पर आया। कैसे आपके बच्चे की? अभी बच्चे की तबीयत नाजुक है और आप मिलन भी दे नहीं रहे यहाँ पर, बता नहीं रहे क्या है क्या नहीं, बच्चे को क्या करना पड़ता है, कहाँ ले जाना पड़ता है, कोई बता नहीं रहे अभी। वो किसकी गलती लगती है आपको? गलती किसके, प्रशासन की गलती है, किसकी गलती है दूसरी, हमारी है क्या? हम थोड़ी थे यहाँ पर। बच्चा किसके ताबे में है? डॉक्टर लोगों के ताबे में। डॉक्टर लोगों ने बोलने को ना, सही सलाह देने को ना। मेरा ही बच्चा आईसीयू में एडमिट था, 2 दिन की मेरी बच्ची है। कैसी घटना हुआ? ये आग लगी बोलते, वो बोलते शॉर्ट सर्किट हुआ बोलते हैं। आपको कब पता चला ये सब? हमको ये तकरीबन 4 बजे के टाइम पता चला, हम घर पे चले गए थे। आपका बच्चा कैसा है अभी और कहाँ पे रखा गया है? अभी ये सुपर हॉस्पिटल में मेरे बच्ची को रेफर किया उन्होंने और वो आईसीयू में भर्ती है यहाँ पर। अभी ये प्रशासन की लापरवाही है, किसी के डॉक्टर की है। आगीची माहिती मिळाल्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीनं अमरावतीला धाव घेतली आहे. आग लागल्यानंतर तिथं उपस्थित डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी अनेक बालकांना आगीतून बाहेर काढलं, याचं त्यांनी कौतुक केलंय. एक अतिशय गंभीर आणि दुर्दैवी दुःखद अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. ज्या पद्धतीनं त्या एकूणच कालच्या अमरावतीमध्ये सकाळी पहाटे 3:30 वाजता ज्या पद्धतीची आग लागली आणि त्याच्यामध्ये नवजात बालकांचा दुर्दैवानं दुःखद अशा पद्धतीचा मृत्यू झालेला आहे. खरं तर प्रयत्नांची शर्थ करून आमच्या कर्मचाऱ्यांनी या सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी सुद्धा ते यशस्वी ठरले नाहीत आणि तरी 6 बालकांना किमान ते त्याच्यातून वाचवण्यामध्ये मात्र यशस्वी ठरले. महाराष्ट्रातल्या रुग्णालयांमध्ये आग लागण्याची ही पहिली घटना नाहीये. जानेवारी 2021 भंडाऱ्यातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. मार्च 2021 मुंबईतील भांडूपच्या सनराइज हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 10 रुग्णांचा मृत्यू. एप्रिल 2021 विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला आग लागली, यात 13 रुग्णांचा मृत्यू झाला. नोव्हेंबर 2021 अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात आग लागली, 11 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयात आग लागल्यानंतर तातडीनं चौकशी समिती नियुक्त केली जाते, उपाययोजना केल्याचंही सांगितलं जातं, पण आगीच्या घटना काही थांबत नाहीयेत. ज्या रुग्णालयात रुग्ण रोगमुक्त होण्यासाठी दाखल होतो, ती रुग्णालयं सुद्धा रुग्णांसाठी सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. सुरेंद्र आकोडे, जय महाराष्ट्र, अमरावती.